श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी अलक्ष लक्षा उत्पत्ति स्थिती संहार साक्षा प्रकट विसी अद्वानंद पक्षा च्युत विलासे करोनिया. नमो भगवते कारुण्य मूर्ती अनंत ब्रह्मांडे तुझी संस्फूर्ती परी चढेना तुझी स्थिती सकळ तुझी म्हणोनिया. मोहिनी राज कृपा मूर्ते अक्षामृत कृपा हस्ते देशी तुझी शरणागता ते कारुण्य सिंधू गुरुराया. भगवान भक्त भागवत तू अनाथनाथा तारक तू भक्त वयहारक तू उद्धरी रे गुरुराया. गणेश विघ्नहारक तू सिद्धी बुद्धिदायक तू व्यापक सकळ ही तू अव्यक्तपणे सर्वदा. वधू न शक्ती गुण तुझे म्हणून या वेद म्हणी लाजे. ऐसे अद्भुत क्रीडन तुझे असंख्य रूपे अद्वैतपणे तेची तू अससी मूर्ती महावाक्य बोधस्थिती स्वस्वरूप पदादे सहस्थिती तुझेनी ये अनुग्रह मूर्ते. दत्तात्रेया जगद्गुरो तुझेची कृपे सदा भरो काया वाचा मनोरो नामस कीर्तनी सर्वदा. तारावयाज्ञ जन कल्पानुकल्पे तव लीला संचरण अगाध लीला परमः गहन जाणे कोण तुझ्या विना. त्रेता द्वापारादी चतुर्युगी विविध रूपे तू महायोगी. श्रीपाद श्री वल्लभ नामे कलियुगी लीला करशी गुरुराया. या दिना ते उद्धरावे भव सिंधू तुनी वाचवावे भ्रांती फेडुनी सांभाळावे तव चरणी शरण सर्वदा. यदु बोधका अवधूता वारी मम भव्य व्यथा मुखे रस भरित तव कथा एव तुझिया कृपेने. तव कथा वारी भव्य व्यथा त्या वाचुने जिने वृथा पुन्हा पुन्हा तव चरणी माता राहो सर्वथा तव कृपे. तू चित सूर्य चिदंबरी संत रूपे तव प्रभा भुवरी लीला विनोदे उद्धरी आगमा निगमा सकळे जी. तू आचार्य मुखे बोलसी संत रूपे वर्ततसी अवधूत रूपे विहरसी स्वानंद देवमस्स सर्वदा. जीव अल्पज्ञ अल्पमती अविद्याग्रस्त म्हणून खांती मुखे फेडसी संत भ्रांती तव कथा प्रगटोनिया. श्रोते पुसती कोण ग्रंथ सांगू श्रीपाद चरित्रामृत. श्री गुरु मावली लीला स्पष्ट श्रीपाद कृपे होतसे. चमके जरी काजवा तरी काय तयाने सूर्य दिसावा कवणे रसे जीव व्हावा अमृत रस. हे तो स्वतः सिद्ध स्वभावे तेने भक्त करुणे स्तव धरावे. रूप असून अरूप भावे हा कळे जो भक्तासी. गाऊ लीला आवडीने जी पवित्र करी अंतकरणे सहजी स्व उद्धरणे साधती भक्तजन. भक्ती ज्ञान समन्वित कर्म योग शास्त्र सिद्धांत कृपा वरदाने जे साक्षात वाडमय रूप श्री दत्ताचे. असे मुख आत्मप्रचिती जी नसता वेदशास्त्र विरोधी भौतिक देव अध्यात्मस्थिती सिद्धपणे सर्वदा. शंकर भट्ट सद्भक्त ब्राह्मण करीत असता तीर्थाटन उड्डप्पी क्षेत्री घेता दर्शन जगद्गुरु श्रीकृष्णाचे. परम समाधान पावले भगवंते त्यासी आज्ञा पिले. ज्या कन्याकुमारी भले सेवी परमेश्वरी ते ईश्वर से हृदयस्थ जरी ईश्वर शक्ती कृपा न करी. भजन निष्ठान से जोवरी तो वरी तो अप्राप्यसा. शंकर भट्ट यात्रा करी दर्शन अर्चने कन्याकुमारी सेविता अति आदरी संतुष्ट भगवती सांगतसे. शंकरा तव अंतरंग भक्तीने प्रसन्न मी तव साधने संपूर्ण सार्थक श्रीपाद दर्शने होईल करोपरात. श्रीपाद दर्शने सौख्य शांती श्रीपाद दर्शने विमलमती श्रीपाद दर्शने मोक्षमती वर्ण वेना कोणासही. यवांजी सर्वोत्तम साधिका आदर्श आद्य भक्त अंबिका शिवदर्शनोस्तुक कन्यका देवताजी तपे पेरी. शांती शंकर भट्ट त्यानुसार आले मरत्व मल्ले परिसर. जो द्रोणागिरी खंड साचार दिव्यौषधी वनासे गहन वना माझारी कित्येक तप करती निर्धारी. ऐसे कळता गिरी कंदरी संत दर्शना पातले. तवम गुहेत प्रवेशता समर व्याघ्र पाहता श्रीपाद श्री वल्लभ ताता तारी तारी गुरुराया. ऐसे शंकर वडजीचे अक्रधन एकोणी आले तपस्वी महान म्हणती धन्य रे तू भाग्यवान. देवे येथे पातला श्रीपाद श्री वल्लभ भगवंत संदेह प्रगटती कलियुगात. करुणाकर प्रत्यक्ष श्री दत्त प्रगटे भक्त तारावया. हे जाणती योगी ज्ञानी आणि परमहंस विज्ञानी हा व्याघ्र ही श्रीपाद स्मरणी वंद्य महात्मा जाणरे.
शंकर भट्ट त्यास नमिता व्याघ्रे ओंकार उच्चारिता श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हणता परमाश्चर्य वाटले. त्या व्याघ्र जागी दिव्य परुष प्रगटोनी वंदी तपस्व्यास आकाशमार्गे स्वस्थानास गेला तो निघोणी. शंकर भट्टास तपस्व्याने नेओणी गुहेत अद्राणे अग्निसह यज्ञ साधने स्वसंकल्पे निर्मिली. तपस्वी म्हणती कलियुगी मानव होत चालला भोगी सत्कर्म यज्ञ यागी देवता संतुष्ट करेना. आदी देवे कृपे अनुकूल प्रकृती नसता प्रकृतीची विकृती साहे वेळना तरी शांती प्राप्ती होईल धर्माचरणे. यज्ञात सहज धर्माचरण वेष्टी समष्टी कल्याण कृतज्ञता समूह व्यवस्थापन संघटन ही घडत असे. धर्माचरण न होता कोपे प्रकृती तत्वता त्यासी यथा काले दंडिता कठीण सहाणे मानवासी. शंकर पडजी भारावले साष्टांग नमोनी पार्थिती भले श्री चरणी शरण आम्ही मुले नवे योगी पंडित. हे सिद्धमुनी महाराजा वारी संदेह मणीचा माझा वरदहस्ता तव मस्तकी माझा असो द्यावा सर्वदा. मज श्री कन्या का देवीने अज्ञापिले श्रीपाद दर्शने जाई मार्गी संत दर्शने श्रीपाद कृपे घडतील. तव हे व्याघ्र महात्मा मुनी आपण सिद्ध महामुनी दर्शन घडले मज लागुणी परम विस्मय वाटतसे. कोण हे व्याघ्र मुनी आपणही या घोर विजणी श्रीपाद श्री वल्लभ दत्त महामुनी कोण कसे निरूपावे. कथा व्याघ्रेश्वर सांगती गोदा मंडली अत्रेय परिवसती काश्यप गोत्री ब्राह्मण दपंती वागती स्वधर्माने. ब्राह्मण विद्वान आचार संपन्न परिपुत्र मतिमंद ध्यान नामे व्याघ्रेश्वर बुद्धी स्नान केवळ शरीर वाढतसे पिता बहु प्रयत्न करी पुत्र मतिमंद चिंतांतरी. संध्या वंदनादी न करी व्यथा अत्यंत वाटतसे. ब्रह्म मुहूर्ती स्वप्न त्यासी पाहिले दिव्य बालकासी गगनातुनी अवतरे भूमीसी दिव्य प्रकाश दाटला. श्रीपाद व्याघ्रेश्वरा लागुण म्हणती तुझं न भय जाण लाभे शुभ संपूर्ण जाता बद्रिकाश्रमासी. ऐसे सांगून या दिव्य बालक अंतर्धानले व्याघ्रेश्वर बद्रिकाश्रमी निघाले. यात्रे अन्न पानादी अणुकले दत्त कृपेत ते धवा मार्गी सोबत चाले श्वान उर्वशी कुंडटी बद्रिकाश्रमी स्नान करिता तेत सिद्धगण अवचित पातले. येते दिव्य कांती अवधूत शिष्यगणही समवेत तव श्वान अंतर्धान होत आश्चर्य होय व्याघ्रेश्वरा. त्या विनये नमून विचारले संतोषी संत सांगती भले श्वान रूपे पूर्व पुण्य प्रकटले भेटा वया आम्हासी. श्रीपाद श्री वल्लभ कृपे तू येत ही दिव्य भू नर नारायण पुनित यावर व्याघ्रेश्वर पुसत कोण श्रीपाद का कृपा. ते साक्षात श्री दत्त महान करती भारद्वाज त्रेता योगी यजन नामे सावित्री काठक चयन पिटिकापुरी झाले. तेथे ती शिव पार्वती तयासी मंगल आशीर्वाद देती. तुमचे कुळी सिद्ध महात्मे अवतरती कृथार्थ हो गृहाश्रम. जन्मोजन्मीचा पुण्य संचय ओघ चालला गंगापय सकलांचे वारी तापभय तरी ए श्री दत्त भक्ती हाता. भाग्य श्रीपाद चरणी प्रीती कृपे प्रसाद शरणागती उत्कंठ स्मरणे ते संतोषती करुणा घन अवतार हा. व्याघ्रेश्वरा तव भाग्य भले जे श्री कृपे पोषले तप आचरी या गुहेत भले येऊ वर्षानंतर. यमे करी कृतीचे दमन विवेक शमविमन सदा असो अनुसंधान आत्मस्वरूपा माझरी. गेले संत प्रवर द्रोणागिरीसी व्याघ्रेश्वर गुहेत ध्यानासी परिमण व्याघ्र रूपासी पूर्व संस्कार ध्यातसे. ऐसे होता तीव्र धारणा तू व्याघ्र रूपची झाला जाणा वर्षाने संत प्रवर येता जाणा व्याघ्र रूपे दिसे तो. जाणोनी ते देसी आशीर्वच ओंकार मंत्र सवेच श्रीपाद राज्यम शरणम प्रपद्ये हाच जप सर्वदा चालू दे. व्याघ्र रूपे करोपुरी पातला आदरे चालपी जपाला तेत साक्षात भगवंत भेटला श्रीपाद रूपे तयाला. करो पराक्रमी सत्संग दानी अंतर्ज्ञानी श्रीपाद मुनी होता भक्तांची विणवणी. ऐकून येती त्वरेने भक्तवत्सल परमात्म्यानी चालता कृष्ण जलावरे प्रेमानी प्रगटुनी सुंदर कमळांनी. झेलली प्रभू पदम कमले पेलतिरी श्रीपाद स्वामी तरे चालले मनोगामी. व्याघ्रेश्वरा अति अर्थ नामी स्वामी प्रेमे कुर्वाळीती. व्याघ्रेश्वर ठेवी चरणी मस्तक प्रकटले भाव अष्ट सात्विक
पक्षाणई भावाश्रुदक श्रीचरणांते स्वामी म्हणती व्याघ्रेश्वराला पूर्वजन्मीचा तू म्हणलं भला परे व्याघ्रांसी अति क्रूरतयाला अन्न पाणी ही न देसी शृंखलेत बांधुनी तयासी ठेवीत होतास प्रदर्शनासी या कारणे या योनिसी यावे लागले तुझलासी याच कारणे नीच योनिसी जावे लागले असते तुझसी त्या दुष्कर्म हरण कृपेसी मधुन ग्रहे लादलासी व्याघ्र रूप तवैच्छेनुसार घ्यावे सोडावे साचार होतील सिद्ध दर्शने फार लावतील आशीर्वाद तव स्मरण भक्तीने खास संतुष्ट मी जगन्निवास घे योग मार्गे प्रावीण्यास मत्कृपेने एच क्षणी सिद्ध तपस्वी सत्संगी शंकर बडजी पुण्यभागी श्रोत्या वक्ता भौक त्यागी सौख्य शांती श्रीपाद कृपे इति श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत शंकर भट्ट समत श्री स्वामी समर्थावधारक परम पूज्य गुरुमावली चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।